नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह येऊन सांगितलं आहे की महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत विविध योजना राबविली जात आहे, ज्यामुळे प्रत्येक लोकांना प्रत्येक माणसाला या योजनेचा लाभ मिळतोय। म्हणजे महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आहे, वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना आहे, युवकांसाठी वेगवेगळी योजना आहे, तसंच संजय गांधी निराधार अनुदान योजना सुद्धा आहे। यासाठी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। इथे पात्रता काय असणार आहे, योजनेचा प्रकार कोणता असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, उद्देश काय असणार आहे, अर्ज करताना कोणत्या पद्धतीने व कुठे सबमिट करायचं आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। त्यानंतर या योजनेअंतर्गत तुम्हाला खरंच पैसे येऊन जाणार आहे की कोणत्या थ्रू तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, नवीन योजना रिलेटेड माहिती असते। त्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, ही सर्व माहिती आपल्या चॅनल असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। संजय गांधी निराधार योजना ही जी वेबसाईट आहे, महाराष्ट्र शासन अंतर्गत जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरून आपण संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत। इथे डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे, वेगवेगळ्या योजना राबविलेल्या आहेत। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे, त्यानंतर इथे अपंग निवृत्ती वेतन योजना आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, त्यानंतर इथे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पगार निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना आहे। आज आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पाहणार आहोत। योजनेचं नाव लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, राज्य पुरस्कृत योजना आहे। योजनेचा प्रकार, आता योजनेचा मेन उद्देश काय असणार आहे, जे राज्यातील निराधार व्यक्ती असणार आहे त्यांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन भेटणार आहे। म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला डिरेक्टली डीबीटद्वारा पैसे येऊन जाणार आहे, प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे लाभ मिळून जाणार आहे, आर्थिक सहाय्य मिळून जाणार आहे, ते मेन्शन केलेलं आहे। या योजनेच्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव, आता कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे तर सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे। असं नाही की ह्या प्रवर्गाला नाही, त्या प्रवर्गाला नाही, तर सर्व म्हणजे सगळ्या प्रवर्गातील व्यक्तींना हे लागू असणार आहे। योजनेचे प्रमुख अटी व नियम समजून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे लाभार्थी व्हायचं आहे तर नक्कीच अटी व नियम समजून घ्यायचं आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, लक्षात घ्यायचं आहे पुरुष व महिला दोघेही इथे लाभार्थी असू शकणार आहात। 65 वर्षाखालील म्हणजे 65 इयर्सपेक्षा तुमचे एज कमी पाहिजे आहे। अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचे चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळाल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेली कैद्यांची पत्नी, सिकलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो। लक्षात घ्यायचं आहे, ही लिस्ट सांगितलेली आहे, कोणाला इथे लाभ घेऊ शकता, कोण इथे लाभ घेऊ शकता सांगितलेलं आहे, ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आणि मेन म्हणजे या योजनेमध्ये दारिद्र्य रेषाखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक असणार आहे। फक्त तुमच्या कुटुंबाचे उत्पन्नामध्ये 21,000 पर्यंतच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। आता दिल्या जाणाऱ्या लाभाचं स्वरूप, या योजनेखालील पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास ₹600 प्रतिमाह, तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास ₹900 प्रति महिना इतके आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाणार आहे। अर्ज करण्याची पद्धत, अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकणार आहात। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच अर्ज विचारू शकता आणि अर्ज करू शकणार आहात। योजनेची वर्गवारी, आर्थिक सहाय्य व निवृत्ती वेतन, उद्देश एवढाच आहे की ज्यांना कोणताही आधार नाही, निराधार आहे, महिला आहेत, पुरुष आहे किंवा कोणते डिसीज आहे, तर त्यांना आधार मिळण्यासाठी व प्रत्येक महिन्यांना इथे पैसे सुद्धा तुमच्या अकाउंटला दिलं जाणार आहे, याचा उद्देश आहे। आता संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार, संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय करू शकता। इथे ओव्हरव्ह्यू सांगितलेलं आहे, कोणत्या वर्षी किती खर्च झाला आहे, लाभार्थी किती जणांनी घेतलेला आहे, हे सगळं सांगितलेलं आहे। संजय गांधी निराधार योजना, या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तुम्ही जर निराधार आहे, 21,000 पर्यंत तुमचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असेल तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। इथे हे सुद्धा माहिती आलेली आहे की 30 सप्टेंबर पर्यंत जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या अकाउंटला सुद्धा पैसे येऊन जाणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्कीच कनेक्ट करू शकता। थँक्यू।